ही भाजी करता करताच आहे ना माझ्या तोंडाला खूप असं पाणी सुटलं होतं, कारण ही भाजी इतकी चविष्ट होती, इतकी अप्रतिम होते. पहा तुम्ही जेव्हा खाल ना, पहा तुम्ही एक चपाती काय, दोन चपाती काय, पण 3 ते 4 चपात्या ह्या भाजीसोबत खाताल. पहा इतकी मस्त अप्रतिम उत्कृष्ट चवीची ही भाजी होते. नमस्कार वाईटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती. सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते. आज आहे 12 मे 2024 आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते. तर चला, आपली रेसिपी मस्त अशी चटपटीत झटपट होणारी, तोंडाला पाणी सुटणारी अशी रेसिपी आहे. तेव्हा ही रेसिपी कोणती आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि ही रेसिपी शिकायची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला तर मग अधिक वेळ न दवडता रेसिपीला स्टार्ट करूयात. मस्त अशी कढई गॅस सुरू करून गॅसवरती तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये फोडणीला ही बेडगी मिरची घातलेली आहे. बेडगी मिरची फोडणीला घातल्याच्यानंतर यामध्ये फोडणीला कढीपत्ता, मोहरी, जिरं फोडणीला घालायचं आहे. त्यानंतर चॉप केलेला बारीक असा कांदा यामध्ये घालायचा आणि मस्त असं हे 2 ते 3 मिनटं कांदा ब्राउनिश होतोपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे यामध्ये. आता यामध्ये हिरवीगार छान अशी चिरलेली कोथिंबीर, पुदिना, लाल बुंद असा हा चिरलेला टॅमॅटो घालून यामध्ये आपल्याला घरी बनवलेला महाराष्ट्रीयन काळा मसाला, हळद, तसेच घरी बनवलेला पावभाजी मसाला. मला तोंडाला पाणी सुटलेलं आहे कारण भाजी खूप सुंदर होते ही. आता पहा, इथे मी उकडून सोलून बारीक चिरलेला हा बटाटा आणि बारीक चिरलेली ही कैरी ह्याच्यामध्ये ॲड करायची. छान अशी परतून घ्यायची आहे ही भाजी. ह्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणीसुद्धा ॲड करायचं आहे. पण पाणी ॲड करायच्या आधी घरी बनवलेला हा लोणच्याचा मसाला याच्यामध्ये घालायचा आहे 1 चमचा आणि छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आहे. 1 ते 1.5 ग्लास ह्यामध्ये पाणी घातलं की काय, ह्यामध्ये आपल्याला जिरं पूड तसेच चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि ह्या भाजीला छान अशी एकजीव करून हलवून घ्यायची आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून छान अशी दणदणीत ह्या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे. दणदणीत 5 मिनटं ह्या भाजीला उकळी आल्याच्या नंतर पहा, अशा पद्धतीने आपली ही मस्त अशी चटपटीत झटपट होणारी कैरी आचारी बटाटा भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा. ह्या भाजीवरती 5 मिनटं झाकण ठेवायचं आणि 5 मिनटानंतर ही भाजी आता आपण सर्व करण्यासाठी घेत आहोत. पहा, ही भाजी आहे ना, तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता, नुसत्या भातासोबतसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता. पहा, इतकी मस्त अशी ही चटपटीत कैरी आचारी बटाटा भाजी होते. आणि एक सांगू का, ही भाजी करता करताच आहे ना माझ्या तोंडाला खूप असं पाणी सुटलं होतं, कारण ही भाजी इतकी चविष्ट होती, इतकी अप्रतिम होते. पहा तुम्ही जेव्हा खाल ना, पहा तुम्ही एक चपाती काय, 2 चपाती काय, पण 3 ते 4 चपात्या ह्या भाजीसोबत खाताल. पहा इतकी मस्त अप्रतिम उत्कृष्ट चवीची ही भाजी होते. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही चटपटीत झटपट होणारी कैरी आचारी बटाटा भाजी? आवडली का तुम्हा सर्वांना? आवडलीच असणार, 100% गॅरंटीने सांगते. मला जसं तोंडाला पाणी सुटलं तसंच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असणार, हो की नाही? तर चला, झटपट तुम्हाला पण ही भाजी आवडली असेल तर नक्की घरी बनवून पहा तुम्ही पण ही कैरी आचारी बटाटा भाजी. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण मस्त अशी चटपटीत झटपट होणारी कैरी आचारी बटाटा भाजी बनवलेली आहे, ही तुम्हाला कशी वाटली ते. गाईज, तुमचं मी झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त का आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.